शुभ सकाळ मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी वेल शेतकरी यूट्यूब चॅनलवर. सो आपण आज आलो आहे ते आपल्या अलिबागच्या फिश अँड टॅकल स्टोअरला व्हिजिट देण्यासाठी. काय काय आपल्याला नवीन स्टॉक अपडेट झाला आहे ते आपण नक्की बघू आणि आपण थोडी खरेदीसुद्धा करू, कारण आपल्याकडे पण स्टॉक जरा संपला आहे. त्याच्यामुळे आपण आज आलो आपल्या फिश अँड टॅकल स्टोअरला. सो बघूया. आपल्याला साहिल आहे, तो साहिल सर्व सांगेल कुठं कुठं स्टॉक अपडेट झाला आहे तो, आणि तुम्हाला काय काय पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आणि लिंक टाकून देईल. साहिल शेठ इकडे आपले ओनर. सो बघूया. आपण तुम्हाला मी स्टॉक पण दाखवतो थोड्या वेळात. आपले एक झलक दाखवतो आपल्या सर्व स्टॉक अपडेटची. इकडे आपले झिमॅनचं सर्व स्टॉक आहे. सॉफ्ट लूअर इकडे पूर्ण स्टॉक आहे, सॉफ्ट लूअरचा आहे आपला अविनाश. आणि इकडे रॉड्स आहेत. थोड्याला तुम्हाला सर्व मी अपडेट देतोच, कुठले कुठले रॉड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हा सर्व इकडे सॉफ्ट लूअर. इकडे तुम्हाला ब्रेडेड लाईन्स आहेत. इकडे कास्ट अँड कॅचचे जिगेड आता नवीन आलेले आहेत आपल्या मार्केटमध्ये, शॉपमध्ये. आणि इकडे आपले हार्ड लोअरचा स्टॉक आहे, इकडे बघू शकता. सर्व नवीन स्टॉक अपडेट झाला आहे आपल्या शॉपमध्ये. नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जे साहित्य लागतील तुम्ही इकडे घेऊन जाऊ शकताय. सो बघा मित्रांनो, इकडे आपल्याला झीमॅनचा स्टॉक दिसते पूर्ण सॉफ्ट लूरचा. सर्व प्रकारचे सॉफ्ट लूर आपल्याकडे अवेलेबल आहेत झीमॅनचे. आपल्याला खाडीमध्ये रेड स्नॅपरसाठी एक नंबर रिझल्ट आहे या लूरसाठी. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे स्क्वीड जीचा सुद्धा स्टॉक अवेलेबल झाला आहे, पूर्ण सॉफ्ट लूर. इकडे लार्गो. तुम्ही नक्की शॉपमध्ये व्हिजिट द्या. स्टॉक अपडेट झाला आहे. आणि इकडे आपले ट्विस्टरचे सर्व लूर्स आहेत, सर्व रेड स्नॅपर, बारामुंडी, खजुरा याच्यावर अट्रॅक्ट होतो. तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इकडे आपला मासा, हा मासाचा लूर आहे ना. आणि मासा स्टॉक सध्या मार्केटमध्ये नवीन आला आहे. इकडे सुद्धा पुन्हा सॉफ्ट लूर्स आहेत, मेरिडिथ सॉफ्ट लूर्स. याच्यामध्ये सुद्धा बारामुंडी लवकरात लवकर अट्रॅक्ट होतो. तुम्ही घेऊ शकता. नक्की रिझल्ट चांगला आहे याचा याच्यावर. आणि इकडे नोबेचे सुद्धा आहेत व्हाईटमध्ये. सगळे सॉफ्ट लूर्स. आणि आता आपण आलोय मित्रांनो पुन्हा हार्ड लूरच्या स्टॉककडे. पूर्ण सर्व अपडेट. इकडे आपले चकबकचा वगैरे पॉपर, हालकोचे पॉपर्स वगैरे अवेलेबल आहेत. बारामुंडीसाठी, जीटीसाठी वगैरे अट्रॅक्टिव्ह लूर्स, हार्ड लूर. पुन्हा इकडे लेझर प्रो, हे सर्व हालको लेझर प्रो ट्रोलिंगचे लूर सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि इकडे रपाला, माको, रपाला, गिलरिस. पूर्ण स्टॉक अपडेट झालेला आहे. तर तुम्ही स्टॉक आताच घेऊन ठेवा सर्व. पुन्हा जेव्हा आपल्याला गरज आहे त्या पुन्हा आपल्याला पण भेटत नाही, त्याच्यामुळे स्टॉक पूर्ण घेऊन जाऊया. सो आता आपण बघूया. लाईन्स, ब्रेडेड लाईन्स आहेत इकडे आपल्याकडे. नॅनो ब्रेडेड लाईन्स आहेत इकडं. त्यानंतर मग इकडं पुन्हा बर्कली, सफेक्स. आणि इकडे सफेक्स 832 एकदम चांगला ब्रेडेड लाईन आहेत. सर्व स्टॉक पुन्हा अपडेट झाला इकडं, घेऊन जा तुम्ही तिकडं. आणि इकडे पुन्हा जिगेडमध्ये कास्ट अँड कॅच सध्या फॉर्ममध्ये असलेले जिगेड्स आहेत. रिझल्टसुद्धा चांगला आहे, तुम्ही यूज करू शकता. इकडे सुद्धा पुन्हा जिगेटचं स्टॉक, मस्टर्डचे वगैरे जिगेट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. सो काही पाहिजे असेल तर तुम्ही नक्की, आम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, मोबाईल नंबर टाकतो, तुम्ही कॉल करून व्हिजिट करू शकता इकडे. मित्रांनो आपण आता आलो आहे रॉड्सकडे.
इकडे बघा तांडवच्या रॉड्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. 8 फूट 9 फूट तांडव क्रॉस स्टेज. आणि पुन्हा इकडे आपल्याला डायवाचा स्टॉक आहे या साईडला. सर्व डायवाचा स्टॉक सुद्धा इकडे अवेलेबल आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि आपल्याला तुम्हाला बजेट मध्ये सुद्धा जर रॉड्स पाहिजे तर त्या पण सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत या साईडला. इथून कोणी न्यू अँगलर बिगिनर असतील तर तुम्ही या बजेटमध्ये सुद्धा आपले रॉड्स अवेलेबल आहेत, ते घेऊन जाऊ शकता स्टार्टिंग बिगिनिंगसाठी. पूर्ण स्टॉक रॉडचा. सो मित्रांनो, आपण आता जाऊया रील्सकडे. आपल्या रील्स बघा अवेलेबल आहेत. जर कोणी बिगिनर्स अँगलर्स असतील तर तुम्हाला इकडे एकदम बेसिक रेंजमध्ये 1500च्या आसपासमध्ये हे आपल्या रील्स अवेलेबल आहेत इकडे खाली. आणि मिड रेंजमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत इकडे वरती सर्व स्ट्राईक फोर्सच्या वगैरे रपाला वगैरे वरती. मिड रेंजमध्ये तुम्हाला म्हणजे मिनिमम 2 ते 2,500 पर्यंत या रील्स अवेलेबल मिळतील. आणि आपल्या प्रीमियम रील्स जर तुम्हाला हवे असतील तर प्रीमियम रील्स वरती आहेत आपल्याकडे. पेन बॅटल्स वगैरे रपालामध्ये पण प्रीमियम रेंजवाली रील्स सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला ट्रोलिंग वगैरे पॉपिंग वगैरेसाठी या रील तुम्ही यूज करू शकता. शिमानो आहे आपल्याकडे. शिमानो 4000 वगैरे रील्स अवेलेबल आहेत, जे आता आपल्या लोकल खाडीमध्ये वगैरे यूज करण्यासाठी एकदम बोलतात बेस्ट रील आहे. आणि मिड रेंजमध्ये बिगिनर्ससाठी पण एकदम चांगले 12 मंडी वगैरे स्प्रेड समजसाठी एकदम चांगली रील्स अवेलेबल आहे. तुम्ही घेऊन शकता, रिझल्ट वगैरे चांगला आहे त्याचा. आणि एकदम बिगिनर असलं तर नक्कीच आपण तुम्ही येऊन खाली एकदम बेसिक रेंजमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला एकदम म्हणजे एकदम बेसिक आता सेटअप दाखवतो मी. जे एकदम नवीन अँगलर असतील, म्हणजे तुम्ही छोटे मुलं वगैरे अँगलिंग करायला जातात वगैरे आपल्या पावसामध्ये वगैरे, तर तिथे तुमच्यासाठी पण बेसिक रील्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल. 1000 पासून स्टार्ट आहे रील्स. आपण बघू शकता ही सुद्धा एक रील आहे 1000 पर्यंत. बघा एकदम स्मूथ आहे. तुम्ही एकदम बेसिक अँगलर जर कोणी असाल तर पॉवर नॉब वगैरे हे बघा मस्त एकदम सुंदर. एकदम बिगिनर अँगलरसाठी एकदम खतर आहे. बिगिनर म्हणजे एकदम बेसिक जे अँगलर्स असतील ते तुम्ही यूज करू शकता ही रील्स वगैरे. आणि आपली क्रोकोडाईलची रील आहे इकडे, सॉरी रोडची रॉड वगैरे आहे. 7, 8, 9, 10 या सर्व फीट्स मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही नक्की पावसामध्ये वगैरे एकदम बेसिक अँगलर्स वगैरे असतील ना ते तुम्ही नक्की यूज करू शकता. आणि मिनिमम याचा खर्च जाणार नाही तुम्हाला. ही 700 रुपयाची रॉड आहे आणि 1000 पर्यंत रील आहे. सो जास्त तुम्हाला जर तुम्ही 1700 पर्यंत या दोघांची जरी प्राइस जाईल आणि कुठल्या एखादा लूर वगैरे घेतात ट्विस्ट वगैरे किंवा बेट फिशिंगसाठी वगैरे, तर मिनिमम तुम्हाला 2 ते 2,500 पर्यंत खर्च जाईल. एकदम जर बेसिक तुम्ही अँगलिंग करत असाल, तुम्हाला आवड असेल तर नक्की हे सेटअप तुम्ही अवेलेबल आहे फिशिंग टॅकलमध्ये, तुम्ही घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला मी बिगिनर सेटअप दाखवते आज. जर तुम्ही कोणी बिगिनर अँगलर असाल तर चांगल्या क्वालिटीमध्ये कुठला सेटअप, तर मिनिमम 4,500 पर्यंत सेटअप आहे. तुम्हाला दाखवतो. ही आपली डायवाची DV रॉड आहे. 8 फीट 9 फीट तुम्हाला दोन्ही फीटमध्ये रॉड अवेलेबल राहतील. हा याची प्राइस काय असेल? ही 8 फूट आहे 1960. म्हणजे 8 फूट तुम्हाला 1960 पर्यंत प्राइस आहे DV आणि डायवाची. आणि इकडे आपल्याला शिमानो सिरीज आहे 4000 FX मध्ये. याचा रिझल्ट मित्रांनो मी सुद्धा युज करतो आमच्या खाडीमध्ये वगैरे किंवा समुद्रामध्ये वगैरे. 12 मुंडी रेड स्नॅपर्स वगैरे आपल्या याच्यावर हुकअप होतात मधून. आणि ड्रॅग रेशो पण एकदम सुंदर आहे आणि बेरिंग वगैरे एकदम खतरनाक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही बिगिनरसाठी सेटअपसाठी यूज करू शकता. ही तुमची डायवाची आहे, बघू शकता एकदम स्मूथ, एकदम त्याचा रिट्रेव आहे, एकदम अतिशय सुंदर बघा शकता. बिगिनरसाठी एकदम खतरनाक आहे रील. आपली FX 4000 शिमानोची आणि डायवा DVची तुम्ही बिगिनरसाठी सेटअप घेऊन जाऊ शकता कधी. आपल्या फिशिंग टॅकलमध्ये अवेलेबल आहे. नक्की येऊन व्हिजिट करा आणि घेऊन जा. धन्यवाद. आता आपण एक नवीन रील एक्सप्लोर करणार आहोत. आपली शिमानो स्पेरॉस सॉल्ट वॉटर सिरीजचे SW6000 SG. तुम्हाला थोडेसे म्हणजे फीचर्स सांगतो कसे आहे ते.
सो मित्रांनो आपण बघू शकता एक नवीन रील आपण एक्सप्लोर करतोय शिवानो स्पेरॉस 6000 सिरीज सॉल्ट वॉटर सिरीज आहे. चांगली रील आहे ही, आपल्याला पॉपिंग साठी आणि स्पिनिंग साठी ट्रोलिंग साठी सुद्धा युज करू शकता. तुम्हाला याचे फीचर्स सांगतो मी कसे कसे आहेत ते. याची गेअर रेशिओ आहे 5.7.1 आहे. पुन्हा 10 गेजचा ड्रॅग दिलाय त्याचा आणि 450 ग्रॅमची रील आहे आणि पुन्हा बॉल बेरिंग आहे 4+1. सो एकदम उत्तम रील आहे. नवीन एक्सप्लोर करण्यात तुम्ही यूज करू शकता. जे डीप सी फिशिंग साठी जातात किंवा पॉपिंग साठी ट्रोलिंग साठी जातात तर तुम्ही नक्की रील यूज करा. तर मित्रांनो आम्ही जी काय काय शॉपिंग केली ना फिश अँड टॅकलमधनं, सो बघूया साहिलने आपल्याला भरपूर हेल्प केलेली आहे. काय काय शॉपिंग मला दाखवतो मी आज. सो अविनाश आपण एक एक दाखवूया काय काय घेतलं ती. तर पहिले बघूया LED ची बॅटरी आहे, म्हणजे सेन्सरची बॅटरी आहे. तुम्हाला दाखवते बघा, एवढी त्याला उजेड वगैरे तुम्ही नाईटमध्ये कधी फिशिंगला गेलात तर तुम्ही ही यूज करू शकता. सेन्सरची आहे. एकदा ते बटन आहे तिकडे, हे बटन तुम्ही बघा, हे बटन आहे तिकडे या साईडला. पहिले स्विच ऑन स्विच ऑफचं आहे आणि सेन्सरचं आहे. एकदा स्विच ऑन केल्यानंतर ती बॅटरी चालू होते आणि नंतर सेन्सर जर तुम्ही केला तर सेन्सरवर क्लिक करून एकदा अशी हात फिरवलात हा एकदा अशा हात फिरवला एकदा चालू होते, एकदा हात फिरवला का बंद होते. त्याच्यामुळे मला एकदा असे काय कोणी बिझी असेल तुम्ही हात तुम्हाला यूज करायला मिळत नसेल तर तुम्ही पटकन सेन्सर वाईज चालू करू शकता. आणि पुन्हा आपले फ्लोटर्स आहेत. फ्लोटर जरा घेतलं बेट फिशिंगसाठी, लाईव्ह बेट फिशिंगसाठी. आणि पुन्हा हलकोसा आपला पॉपर घेतला आहे खास बारामुंडीसाठी आणि जेटीसाठी. आणि पुन्हा बॅग्स आपल्या रॉडसाठी त्या महत्त्वाच्या आहेत, कारण आपण हातामध्ये वगैरे घेऊन जायला ते रॉड्स वगैरे पुन्हा प्रॉब्लेम होतो. आणि पुन्हा आपले सिव्हिल आणि स्नॅप्स वगैरे घेतलेत, आपल्याला गरजेचं असतात. पुन्हा आपले हे खास आपल्या खाडीसाठी घेतलेले लूर्स आहेत, रेड स्नॅपर आणि बारामुंडेसाठी. आपले ट्विस्टरचे सर्व रिझल्ट एक नंबर आहे, 100% रिझल्ट आहे मित्रांनो, तुम्ही कधी घेऊ शकता. आणि पुन्हा पेट्या आपल्याला घेतलेत खास आपले लूर ठेवण्यासाठी. छोट्या पेट्यात आपल्याला 300-350 पर्यंत अवेलेबल आहेत. ही आपली शॉपिंग आहे. पुन्हा आपले ब्रेडेड लाईन घेतात आपल्या रील्ससाठी सफिक्सच्या एटेक्समध्ये. पुन्हा आपल्याला हे बेट फिशिंगसाठी आपण हँड कास्टर घेतलेले 2 आणि त्यासाठी आपले सफिक्सच्या लाईन घेतल्यात. पुन्हा आपल्याला हे पण सिव्हिल आणि स्नॅप्स घेतलेले आहेत. पुन्हा खास आकर्षण म्हणजे आम्ही खास आलो आहे एवढ्या लांबून या रीलसाठी. आपली स्पॅरॉसची रील घेतली 6000ची बघा. खास आपण म्हणजे आपला पाऊस झाल्यानंतर आम्हाला रत्नागिरीची ट्रिप मारायची आहे, त्याच्यामुळे आम्हाला पॉपिंग आणि ट्रोलिंग करण्यासाठी रील हवी होती. तर आम्हाला साहिलनी सजेस्ट केली की ही चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता आज घेऊन जातो ही. बघा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्याचा सर्व क्रायटेरियाज कशी कशी आहे ती. सो आपण ही आज बाय केलेली आहे आणि अजून घेऊन जाऊ शकता. बघूया याचा रिझल्ट नक्की तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ मार्फत दाखवणारच आहे, काय काय कसे कसे मासे लागतात ते. सुंदर रील एकदम स्मूथ रिट्रीव्ह करायला. आणि पुन्हा आपले माकोचा एक आपला हार्ड लूर घेतला आहे. पुन्हा आपला रप्पालाचा एक आहे, हा एक हार्ड लूर घेतला आहे. शॉपिंग मजबूत केले. सो बघूया, होपफुली ही सर्व शॉपिंग चांगल्या याच्यामध्ये उपयोगामध्ये येईल, मला मासे वगैरे मिळतील. सायले मस्त हेल्प केली आम्हाला फिश मध्ये, सर्व चांगले चांगले लूर्स दाखवले काय काय आहेत. आणि धन्यवाद साहिल. मग नक्की आम्ही पुन्हा येऊ आणि शॉपमध्ये नक्की आमच्या व्हिडिओमार्फत तरी आम्ही कस्टमर तुला पाठवू 100%. आणि आपला सो मित्रांनो आपली आजची शॉपिंग झालेली आहे. आपण फिश अँड टॅकल स्टोअरमध्ये आलेलो आणि आपली शॉपिंग मजबूत झाली. आपण रील्स वगैरे लूर्स वगैरे हार्ड लूर सॉफ्ट लूर वगैरे घेतले. स्पॅरोस सिव्हिल घेतली खास आपल्या ट्रोलिंग आणि डीप सी फिशिंगसाठी. सो तुम्हाला जर या फिश अँड टॅकल स्टोअरमध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या. इकडे अलिबाग नागाव बायपास रोडला हा फिश अँड टॅकलचा स्टोअर आहे आणि PNP नाट्यगृहाच्या साईडला हा लोकेशन आहे त्याचं. तुम्ही नक्की या. चांगले चांगले आपल्या फिशिंगचे साहित्य अवेलेबल आहेत आणि नवीन स्टॉक सुद्धा अपडेट झालाय. तर आपल्यासोबत आविने सुद्धा आणि हा आपला साहिल आता सध्या अक्षरदा नाही आहे, तर तो ओन करतोय सध्या शॉप. आणि आपल्याला नक्कीच तो चांगल्या त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेलं आहे आपल्या जे स्टॉक अपडेट झालेले आहेत ते. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला मी नक्कीच त्याची लिंक आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल व्हिजिट करायला. सो बाय बाय, धन्यवाद दादा. फक्त हो मन टाकते घर.